मसाला भेंडी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 मोठे चमचे तेल, 1 चमचा जिरं, 4 ते 5 लसूण पाकळ्या, पाव चमचा हिंग, कढीपत्ता, अर्धा चमचा हळद, 250 ग्रॅम भेंडी, चवीनुसार मीठ, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, 3 चमचे शेंगदाण्याचं कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर. तेलात जिरं, लसूण, हिंग, कढीपत्ता, हळद घालून यात भेंडी परतायची. आता त्यावर मीठ घालून एक वाफ काढायची आणि परत परतायची. आता यात धणेपूड, गरम मसाला, तिखट, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून हे मिसळून घ्यायचं आणि यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. झाली आपली डब्बा स्पेशल मसाला भेंडी तयार. आता बनवूयात मसाला भेंडी. येस. तर सगळ्यात आधी तव्यात तेल गरम केलंय. यामध्ये घालूयात जिरं. जिरं फुलू देत. जिरं फुलायला लागलं की यात घालायचं लसूण. लसूण उभे काप करून घातला तरी चालेल आणि लसूण हलकासा परतून घेऊयात. लसूणला मस्तपैकी असा सोनेरी रंग यायला लागला की यामध्ये घालायचा हिंग, कढीपत्ता आणि हळद. हळदीमुळे भेंडीच्या भाजीला ना रंग छान येतो. म्हणजे आता मी ही उभी चिरलेली करते, पण नेहमीच्या बारीक चिरलेल्या भेंडीला ही प्रोसेस जरी तुम्ही फॉलो केली तरी ती छान लागते. फक्त त्याच्यात मिरची, हिरवी मिरची तुम्हाला ॲड करायला लागेल. आता भेंडीची भाजी बनवत असताना कायम असा पसरट तवा किंवा पॅन घ्यायचं. यामुळे भेंडी आहे ना शेंबडी म्हणजेच चिकट होत नाही. ही तक्रार कायम असते की भेंडी चिकट होऊ नये म्हणून काय करायचं, भेंडी चिकट होऊ नये म्हणून पसरट तवा वापरायचा. तर एक साधारण 4 ते 5 मिनिटं तेलावर भेंडी छान परतून घेतली. आता यावर घालणार आहे मीठ. काय होतं ना, भेंडी चिकट होऊ नये म्हणून आपण ती परतून घेतो, पण मग ती वातड होते. भेंडीची भाजी खायला आहे ना मऊ पण लागली पाहिजे, पण चिकट पण नाही झाली पाहिजे. त्यामुळे मीठ टाकल्यावर ही मिसळून एक 5 मिनिटं फक्त त्याला वाफ काढायची. एक वाफ काढली की ती छान सॉफ्ट होते, पण मग तिथून पुढे ती वाफवायची नाही. आता अजिबात न त्याला टच करता, काहीच न करता 5 मिनिटं वाफवून घेतलेली आहे. आता ही छान शिजली आहे कसं ओळखायचं, हे बघा. भेंडीच्या भाजीवर छान असा एक चकाकी किंवा ग्लेज आलेला आहे. आता ही भाजी आपली छान शिजली. आता ही आणखी 5 मिनिटं परतून घ्यायची. म्हणजे हे जे तार दिसते ना, ही तार निघून जाईल. त्याची झाकण काढल्यावर आणखी 7 ते 8 मिनिटं हे छान परतून घेतली आहे भेंडी आणि छान मोकळी झाली आणि सॉफ्टही दिसते. आता या स्टेजला यामध्ये मसाले घालूयात, ज्यामध्ये मी घालते धणेपूड. गरम मसाला मी इथे घेतला आहे. गरम मसाल्याच्या ऐवजी इथे काळा मसाला, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला, चटणी जे काही तुम्ही वापरता घरगुती ते घातलं तरी चालेल. लाल तिखट आणि हे मिसळून घ्या. मीठ आता घालणार नाही आहे, कारण भेंडी शिजवताना बऱ्यापैकी मीठ मी वापरलं होतं. त्यामुळे आता मीठ आणखी वरून मीठ लावायची गरज नाही. एक अशीच ही चवीला छान लागते, पण तरी पण यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा कूट, याने ती आणखी मोकळी होते भेंडी. आता कूट घातल्यावर एक 2-3 मिनिटं आणखी परतून घेऊयात. भेंडी मस्तपैकी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकाल, कमाल दिसते. आता ही पाव किलो भेंडी आहे. पाव किलो भेंडी पोर्शन साईज तुम्ही किती खाता, 3 डबे तर आरामशीर भरतील. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ही आपली मसाला भेंडी, जी अजिबात चिकट झाली नाही. तुम्ही बघू शकाल अजिबात तार नाही येते त्याला आणि ॲट द सेम टाईम वातडही झालेलं नाही. मस्त त्याला ग्लेज आहे, छान शिजलेली आहे.